नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, सैनिक स्कूल एक्झाम ही तुमची आता लवकरच होणार आहे. त्यासाठी बघा ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू आहे. मग लास्ट डेट काय आहे? बरोबर, लास्ट डेट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण फॉर्म तिथं फिलअप करू शकेल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला त्याचा सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण व्यवस्थित त्याच मार्गाने अभ्यास आपण करू शकू. त्यानंतर आहे बघा तुमचे फ्री क्लासेस. आपण बघा सैनिक स्कूल एक्झामसाठी 2025साठी आपण यूट्यूबवर ॲब्सोल्युटली फ्री फ्री क्लासेस घेत आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये एकही रुपया देण्याची गरज नाही. ही 2 महिन्याची बॅच असणार. या बॅचमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर आताच या नंबरवर तुम्ही काय करायचं आहे, आम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे 7385117783 वर. आता तुम्हाला मी लास्ट डेट सांगतो, सिलेबस सांगतो आणि फ्री क्लासेस कसे जॉईन करायचे त्यासाठी तुम्हाला मात्र मला व्हॉट्सअप करावं लागेल, तुम्हाला कॉल करावं लागेल या नंबरवर 7385117783 वर. चला आपण आता लास्ट डेट, सिलेबस आणि फ्री क्लासेसबद्दल माहिती बघूया. चला तर बघूया. ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामिनेशन 2025 हे कोण कंडक्ट करतं तर NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही काय करत असतं, तुमची ही एक्झाम इथं कंडक्ट करत असतं. बरोबर. आता ही एक्झाम आपली कधी होणार याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे. तर बघा, आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे, ज्याला आपण NTA म्हणतो, हे काय करत आहे, ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामिनेशन 2025 टू क्लास 6th अँड क्लास 9 साठी काय करत आहे, कंडक्ट करत आहे. बरोबर. आता बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर डेट ऑफ एक्झाम जी आहे ती नंतर तुम्हाला त्या वेबसाईटवर समजणार आहे. जी एक्झाम होणार आहे ही पेन पेपर होणार आहे, म्हणजे OMR शीट बेस तुमची एक्झाम असणार आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच MCQ टाईप क्वेश्चन तुम्हाला इथं असणार आहे. आणि एक्झाम सिटीज जर बघितलं तर 190 सिटीजमध्ये अक्रॉस इंडिया तुमची एक्झामिनेशन काय आहे, होणार आहे. आता मेन कन्सेप्ट आहे की आता आपलं एज काय असायला पाहिजे. तर बघा, कॅन्डिडेट शुड बी बिटवीन 10 and 12 years ॲज ऑन 31st मार्च 2025 मीन्स 31 मार्च 2025 पर्यंत तुमच्या जे मुलीचं जे एज आहे हे 10 ते 12 वर्षाच्या मधामध्ये असायला पाहिजे. बरोबर, हे लक्षात ठेवा. स्टँडर्ड 6च्या ॲडमिशनसाठी आणि स्टँडर्ड 9च्या ॲडमिशनसाठी बघा 13 ते 15 वर्ष असायला पाहिजे, दोघांच्या मधामध्ये असायला पाहिजे 31 मार्च 2025 पर्यंत. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आता एक्झाम फी जी आहे ही बघा इथेच आपण बघितलं तर जनरल OBC बरोबर यांच्यासाठी 800 रुपये फी असणार आहे. बरोबर. SC आणि ST या कॅन्डिडेटसाठी 650 रुपये फी तुमची असणार आहे. आता ऑनलाईन सबमिशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म हे बघा 24/12/2024 पासून सुरू झालेले आहेत, म्हणजे जवळपास आपण जर म्हटलं तर 8-10 दिवस झालेले आहेत. आणि लास्ट डेट आहे बघा 13 जानेवारी 2025 म्हणजे 13 जानेवारी 2025 संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. बरोबर. आणि एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर जर तुम्ही पेमेंट केली नाही तर तुम्ही जी पेमेंट आहे ती 14 तारखेच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत करू शकता. हे लक्षात ठेवायचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अप्लाय कुठे करायचं तर त्याच्या लिंकसुद्धा इथे तुम्हाला दिलेल्या आहेत. काळजीपूर्वक तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, समजले. आता आपण अभ्यासक्रम बघूया की नेमका आपल्याला अभ्यासक्रम काय असणार आहे ते एकदा थोडक्यात इथं बघून घेऊया.
आता बघा, ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुझी एक्झाम जी आहे ही किती वेळासाठी असणार आहे, किंवा तुम्हाला एक्झाम देण्यासाठी किती वेळ असणार. तर बघा, स्टँडर्ड 6 साठी म्हणजे स्टँडर्ड 6च्या ॲडमिशनसाठी जो पण एक्झाम स्टँडर्ड 5मध्ये देणार आहे त्यासाठी 150 मिनिट्स असणार. म्हणजे तुमचा एक्झामचा जो टाईम आहे हा 2 PM to 4:30 PM पर्यंत असणार. आणि बघा, स्टँडर्ड 9च्या ॲडमिशनसाठी बघा 180 मिनिट्स असणार. मीन्स बघा 2 PM to 5 PM पर्यंत तुम्हाला ती एक्झाम द्यायची आहे. ठीक आहे. आता बघा, तुमची जी एक्झाम आहे ही OMR शीटवर होणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन जे असणार हे तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार. ओके. आता स्टँडर्ड 6च्या ॲडमिशनसाठी जो आपला पेपर असणार तो कसा असणार, तर तो आपण थोडक्यात इथे बघून घेऊया. तर बघा, लँग्वेजचे तुम्हाला 25 मार्क्स असतील. ओके. अँड एव्हरी क्वेश्चन कॅरीज 2 मार्क, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला इथे तुम्हाला 2 मार्क्स असतील. म्हणजे 25 क्वेश्चन 50 मार्क्स. मॅथमॅटिक्सचे तुम्हाला 50 क्वेश्चन असतील. ओके. अँड एव्हरी क्वेश्चन कॅरीज 3 मार्क्स, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क आहेत, म्हणजे 150 मार्क्स असतील मॅथमॅटिकला. इंटेलिजन्सला बघा तुमचे 25 मार्क्स आहेत आणि त्यालासुद्धा तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स आहेत, म्हणजे 50 मार्क्स हे होतात. जनरल नॉलेजला तुम्हाला इथं बघा 25 मार्क्स असतील. ओके. आणि त्यालासुद्धा प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स असतील आणि हे सुद्धा 50 मार्क्स, म्हणजे 125 का आहेत तुमचे क्वेश्चन्स आहेत आणि 300 का आहेत तुमचे टोटल मार्क्स आहेत ऑफ दॅट एक्झाम. ओके. आलं लक्षात. त्यानंतर बघा, स्टँडर्ड 9साठी आपण बघूया पॅटर्न काय एक्झामचा. तर याच्यामध्ये बघा मॅथमॅटिक आहे. ओके. मॅथमॅटिकमध्ये बघा 50 क्वेश्चन्स आहेत आणि ईच अँड एव्हरी क्वेश्चन कॅरीज 4 मार्क, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क्स आहेत, म्हणजे हे झाले तुमचे 200 मार्क्स. इंटेलिजंट टेस्टसाठी 25 क्वेश्चन्स आहेत, प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स, हे होतात तुमचे 50 मार्क्स. इंग्लिशसाठी बघा 25 काय आहे तरी तुमचे क्वेश्चन्स आहेत, प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स आहेत, म्हणजे हे तुमचे 50 मार्क्स होतात. जनरल सायन्सला बघा 25 क्वेश्चन असतात आणि इथे पण प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स आहेत आणि इथे पण तुमचे काय होतात 50 क्वेश्चन्स होतात, 50 मार्क्स होतात. सोशल सायन्स बघा, इथे पण तुम्हाला 25 क्वेश्चन्स आहेत, प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स आहेत, इथे पण तुमचे 50 मार्क्स होतात, म्हणजे 150 काय आहेत तुमचे क्वेश्चन्स आहेत आणि 400 काय असणार आहेत तुम्हाला मार्क्स असतील. निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला इथं नाही आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता बघा, जे 9th स्टँडर्डसाठी जे तुम्ही एक्झाम देणार आहात सैनिक स्कूलची, ते फक्त इंग्लिशमध्ये होणार आहे. आणि स्टँडर्ड 6साठी जी तुम्ही एक्झाम देणार आहात ही तुमची इंग्लिशमध्ये पण असेल, मराठीमध्ये पण असेल, हिंदी, गुजराती, तेलुगू, हे तुम्हाला इथे लँग्वेज दिलेले आहेत. या सर्व लँग्वेजमध्ये ती तुमची एक्झाम इथे होणार आहे. तर हे सगळ्यांनी काय करायचं आहे, काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता डिटेल जे काही सिलेबस आहे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. ठीक आहे. तो सिलेबस आपण इथे बघूया. ठीक आहे. चला, बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगतोय. आता आपण डायरेक्ट जाऊया आपल्या मेन सिलेबसकडे. ठीक आहे. की त्या मेन सिलेबसमध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत आणि किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला ते सांगू शकतो. आता याच्या सीट्स वगैरे आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. सिलेबस पण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला ते मला सर्च करावं लागेल या बुकलेटमध्ये आणि देन तुमच्यासमोर मला प्रेझेंट करावं लागेल. तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. या व्हिडिओमध्ये एवढंच. चला थांबूया.